हृदयामध्ये पाझर फुटला, पण गुरुजीला दररोजची दुपार आठवली आणि गुरुजीच्या नजरेसमोर दुपारचं चित्र आलं. रोज दुपारी सगळी मुलं डबा खातात, वर्गात बसून पोरं डबा खातात. हा भिवा बाहेर चपल्याजवळ बसून आपली फडक्यात आणलेली भाकरी सोडतो. ते भाकरी खातो. भाकरी खाताना त्याला ती वाळलेली भाकरी खाताना ठसका लागतो. ठसका लागल्यावर हे पोर धावत धावत माठापर्यंत जातं आणि माठाजवळ गेल्यानंतर कळतं की बाजूला उभा राहायचंय, कारण शिपायाने पाणी ओतल्यावरच पाणी आपल्याला प्यायचंय, आपल्याला हात लावून पाणी प्यायचं नाही. ते पोरग तिथं उभा राहतं आणि वाट बघतं की शिपाई येईल, आपल्या ओंजळीत पाणी ओतेल, मग आपली तहान भागेल. शिपाई तिथे नसतो तर तास तास 2-2 तास येत नाही. बारक्या भिवाला ठसका लागलाय. ठसका लागून त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं, पण त्याच्या ओंजळीत लवकर पाणी ओतलं जात नाही. मग 2 तासाने शिपाई येतो, त्याच्या ओंजळीत पाणी वरून ओततो आणि ते पाणी पिऊन त्याची तहान भागते. मग बारका भिवा माघारी येऊन बसतो. अरे याला वाटणारच ना की इथं पाणी पिण्याचाही आपल्याला हक्क नाहीये. इथं आपण माणसासारखा माणूस असून त्या माठाला हात लावू शकत नाही. कुत्री मांजरं त्या माठाजवळ बसतात, स्पर्श करतात, पण मला हा हात लावता येत नाही. म्हणून त्या गुरुजींच्या लक्षात आलं होतं की बारक्या भिवाने हे जे उत्तर दिले की मला माठाला हात लावता येत नाही, हे उत्तर भूगोलाचं विज्ञानाचं उत्तर नाहीये, तर बारक्या भिवानं दिलेलं उत्तर हे तत्कालीन समाज व्यवस्थेच्या तोंडात सनसनीत चपराक मारली होती, हे त्या सरांना कळलेलं होतं. माझ्या बांधवांनो, अशा प्रकारे भिवा बाहेर बसून शिकतो.